गोपाळपूरमधून निघालो आहे आता. आता रिक्षा मिळणं मुश्किल आहे. आता बघूया रिक्षा मिळते का. आणि जागा एक एक्स्ट्रा झालेली आहे. आणि निघालो पंढरपूरवरून. मस्त असा छान अनुभव जो भक्तिमय. आणि असं जनाबाईचं घर. जनाबाईला ताक घुसळायला आलेले कोल्हापूरला गाडी बस मिळाली. 2 तास थांबलोय. टाकले, जिरे टाकले आणि बटाटा कच्चा तेलात परतून चांगला घेणार आहे. इथं साबुदाणे भिजत घातलेले आहेत. साहेबांनी तसेच केलेत गावी न खाता. आणि इथं शेंगदाणा कूट गावी देवीचं लोक भरपूर ह्यावर्षी वारलेत आणि त्याचं काहीतरी निष्कर्ष वगैरे लावण्यासाठी ग्रामदेवतला वेगळे ठेवण्यासाठी असं दिलेले आहे. आणि 60 लोक झाले ह्यावर्षी यात्रा झाल्यापासून 2 दक्षिणा केल्यावर. म्हणून त्याचं शांतवन वगैरे करायला सांगितलेलं आहे. राजकारणमध्ये आहे आणि 2 दक्षिणा केल्या. म्हणजे पूर्वीपार चालत आलेली 1 लक्ष्मी सोडून आणि त्यासाठी गेलेलं आहे. आणि सर्विस घातलेला आहे. आणि छान असे इथं डाळ रात्रीची शिजायला ठेवलेली आहे. आणि माझं हे चालू कूट टाकला त्याच्यातच परतून घेण्यासाठी. कधी कधी कच्चे शेंगदाणे आपल्याला घरी जरी वाटून आपण टाकले तरीसुद्धा चांगले भाजले जातात त्याला. आणि कसं आहे फायबर असतं जे आपण टरफलं काढून टाकतो ते फायबर असतं शेंगदाण्याचं. त्यामुळं वास्तविक मी काढत नाही. असं भाजल्यानंतर फक्त शेंगदाण्याचे काढतो टरफलं पचण्यासाठी जर होतं. पण कच्च्या शेंगदाण्यावरचं असं काढत नाही, फायबर असतं त्यामुळे. आणि चांगलं परतून चमचा साखर मीठ टाकले, साबू टाकले आणि आता मिक्स करून घेतो. हे परतलेलं आहे. पण 5 मिनटं वाफेवर शिजलं की चांगले फुलतील. आणि भिजले चांगले रात्री भिजत घातल्यामुळं चांगली परतली छान अशी शिजलेली आहे. आणि ह्याच्यात उकडलेला पण बटाटा टाकून आपण करायला मस्त छान चव होती. आणि वेळेस जर नसेल त्यावेळेला कच्चा पण बटाटा असं तेलात परतून टाकला तरी चालतो. चला आता नाश्ता करून घेणार.